श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात आता नाम जप अखंड सप्ताह चालू होणार आहे. त्या काळात आपल्याला विविध सेवा करायच्या असतात. कोणी गुरुचरित्र पारायण करतं, तर कोणी स्वामी चरित्र व दुर्गा सप्तशती असे अनेक ग्रंथाचे आपण वाचन करत असतो. नाम जप सप्ताह म्हणजे अखंड नाम आपण स्मरण करायचं असतं. श्री स्वामी समर्थांचं केंद्रात 24 तास आपलं केंद्र त्यावेळेस आपलं उघडं असतं. 24 तास आपण ही सेवा करू शकतो. व तसंच विविध प्रकारचे आपण हवन पूजा सगळं काही आपण या सप्ताहामध्ये करू शकतो. आणि विशेष असं की हा जो दत्तधाम आपण जे करतो त्याचं पुण्य आपल्याला या सप्ताहामध्ये आपल्याला भेटत असतं. म्हणून आपण 7 दिवसात जेवढी सेवा करू तेवढी ही खूप प्रचंड असते. वर्षभरात आपली सेवा होत नसते. जसं आपण बॅटरी चार्ज करतो त्याप्रमाणे आपली ही सेवा आपली चार्ज केली जाते आणि वर्षभरासाठी हे अकाउंट आपल्याला कामात येत असतं. झालेली सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते. व जर तुम्हाला अजून काही हवं असेल तर आपल्या या व्हिडिओला आपण वारंवार व्हिजिट देऊन बघू शकतात की पुढचे कार्यक्रम काय आहेत. पहिला दिवस हा आपला 9 तारखेला सप्ताहाला सुरू होणार आहे. तर 9 तारखेला अखंड नाम जप यज्ञ सप्ताह आहे. तर तुम्ही या दिवशी पहिली सुरुवात करू शकतात. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला वेळ नसेल तर तुम्ही स्वामी चरित्र पारायण वाचू शकतात. व तसेच दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, गणेश याग, रुद्रयाग असं खूप आपण प्रचंड सेवा या 7 दिवसात अनेक प्रकारे करत असतो. श्री स्वामी चरित्र षडाक्षरी मंत्र ह्या मंत्राचा पण जप करू शकतात. किंवा मग माळ जप असते तर ते तर तुम्हाला मी सांगतेच. बऱ्याचशा अशा प्रहाराच्या सेवा असतात तिथं तुम्ही 1 तास अर्धा तास रुजू करू शकता. जसं तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही करू शकता. असं काही नाही की तुम्ही 10 तास द्या, 2 तास द्या, 1 तास द्या. तुम्ही जेवढा वेळ असेल तुम्हाला 24 तासात तेवढा वेळ तुम्ही देऊ शकतात. असं कुठलंही केंद्र नाही महाराष्ट्रात किंवा कुठलंही मंदिर नाही की ते 24 तास तुमच्यासाठी उघडं असणार आहे. फक्त आपलं स्वामींचं असं एक आहे केंद्र की ते तुमच्या सेवेसाठी तत्पर 24 तास 7 दिवस उघडं राहणार आहे. जर तुम्हाला आपल्या सेवेत रुजू व्हायचं असेल, जर काहीतरी फायदा करून घ्यायचा असेल, काहीतरी अनुभव घ्यायचा असेल तर या मार्गात येऊन पहा. श्री स्वामी समर्थ.